देशातल्या उच्च शिक्षण क्षेत्रातूनही सर्वात मोठी बातमी आहे। विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGCने लागू केलेल्या ज्या नव्या नियमावलीमुळे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरामध्ये वादंग निर्माण झालेलं होतं, त्या प्रकरणामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केलाय। 13 जानेवारी 2026 रोजी लागू करण्यात आलेल्या प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स या वादग्रस्त नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास तरी स्थगिती दिलेली असून केंद्र सरकारला एक पाऊल मागे जाण्यास भाग पाडलंय। UGCने जानेवारी 2026 मध्ये एक नवीन नियमावली जाहीर केलेली होती, ज्याचा मुख्य उद्देश महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये SC, ST, OBC, दिव्यांग आणि महिलांविरोधातील जातीय भेदभाव रोखणं असा सांगण्यात आलेला होता। मात्र हे नियम लागू होताच देशभरातील अनेक विद्यार्थी संघटना आणि शैक्षणिक संस्थांनी या विरोधात रणशिंग फुंकलं। या नियमांमुळे संरक्षणाऐवजी समाजामध्ये फूट पडेल असा दावा करण्यात आला आणि हे प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचलं। या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले। जर अशा प्रकारचे नियम लागू झाले तर भविष्यामध्ये महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गांची वेगवेगळी वसतिगृह तयार होतील आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये जातीय भिंती अधिक भक्कम होतील अशी भीती न्यायाधीशांनी व्यक्त केली। शैक्षणिक संस्थांमध्ये सलोखा राखण्याऐवजी हे नियम विभाजनाला खतपाणी घालतील का असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने या नियमावलीच्या अंमलबजावणीलाच ब्रेक लावलेला आहे। आज माननीय सुप्रीम कोर्ट ने जो यूजीसी रेगुलेशंस नए नियम पास किए गए हैं उस पर सुप्रीम कोर्ट ने रोक लगाई है, उसको एबियंस में रखा है और सुप्रीम कोर्ट ने अपनी पावर्स को एक्सरसाइज करते हुए अंडर आर्टिकल 142 जो यूजीसी रेगुलेशंस 2012 हैं उनको इन ऑपरेशन किया, उनको प्रभावी किया। सुप्रीम कोर्ट ने इस मामले में केंद्र सरकार को और सारे पक्षकारों को नोटिस जारी किया है और इस मामले की अगली सुनवाई 19 मार्च को निर्धारित की गई है। सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी जोरदार बाजू मांडली। भारतीय संविधान हे देशातल्या प्रत्येक नागरिकाला समानतेचं संरक्षण देतं, मात्र UGCचे हे नवे नियम केवळ विशिष्ट प्रवर्गापुरते मर्यादित नाहीत तर भेदभाव करणार नसून युक्तिवाद न्यायालयामध्ये करण्यात आला। संविधानाने दिलेल्याच अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन या नियमांमधून होत असल्याचं वकिलांनी निदर्शनास आणून दिलं। दरम्यान राजकीय वर्तुळातूनही याबाबत प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलंय ते देखील आपण पाहूयात। तो उसको अभी सुप्रीम कोर्ट ने स्टे दिया है, तो अब उस पर केंद्रीय शिक्षा मंत्रालय ने एक एफिडेविट देना है, तो उस एफिडेविट में वो अपनी बाजू रखेंगे कि क्या नियम है, क्या होने वाला है। और यूजीसी कोई रिजिड केंद्र का शिक्षा विभाग के रिजिड है, बदलेंगे नहीं ऐसा नहीं है, तो चर्चा से कुछ मार्ग निकलेगा। अभी तो स्टे मिला है, तो स्टूडेंट जो आंदोलन करने वाले उनको राहत मिली, तो शायद 19 वगैरह तारीख मिली है, तो उस पर विचार होगा। देखो, बच्चों के भविष्य के साथ में खिलवाड़ था, कुछ नया कानून जो बनाया था कम से कम उसके बारे में कोई डिस्कशन होना था। और ऐसा नहीं कि उठा के आज सेंट्रल की गवर्नमेंट की जो भूमिका है, ये कुछ भी करने से पहले उसके बारे में सोचती नहीं है। ठीक है, आपके पास में पूरा सेंट्रल में आपके पास में मेजोरिटी है, आप बहुत ताकतवर हो, इसका मतलब ये नहीं कि जो आप करें वही सही होगा। आज सुप्रीम कोर्ट को मैं बहुत ही उनके प्रति आभार व्यक्त करता हूं, उनके डिसीजन को उन्होंने स्टे किया गया, पर यह कैंसल होना चाहिए, यह अभी स्टे हुआ है। तर UGCने लागू केलेल्या ज्या नव्या नियमामुळे वाद निर्माण झालेला होता तो आपण आधी पाहणार आहोत। इक्विटी कमिटी आणि EOC स्थापन करणं अनिवार्य, इक्विटी स्क्वॉड आणि 24/7 हेल्पलाईन असायला हवी, तक्रारीवरती 24 तासात प्राथमिक कारवाई आवश्यक, तर 15 दिवसात सविस्तर अहवाल सादर करणं बंधनकारक। SC ST सोबत OBC प्रवर्गाचा नवा समावेश, थेट तसंच अप्रत्यक्ष भेदभाव आता दंडनीय, उल्लंघन झाल्यास संस्थेची मान्यता रद्द होणार। सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर केंद्र सरकारनं या नियमावलीच्या मसुद्यावर पुनर्विचार करण्याचे सुतोवाच दिलेले आहे। म्हणजेच सरकार आता या नियमांमध्ये मोठे बदल करण्याची किंवा नवा मसुदा तयार करण्याची दाट शक्यता आहे। समतेचा मार्ग सुकर करण्यासाठी आणलेली ही नियमावली
सध्या तरी बेकायदेशीर आणि कायदेशीर कचाट्यात आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. सरकार आता न्यायालयामध्ये काय भूमिका मांडणार आणि हे नियम पुन्हा कोणत्या स्वरूपात समोर येणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.